त्याने तिच्या खांद्यावरच्या त्या छोट्या तिळावर हलके चोट टेकवले. तशी प्रिया लाजून मोहरून गेली. दोघांच्याही मध्ये हवा सुद्धा जाऊ शकत नव्हती, इतके ते एकमेकांच्या जवळ आले होते. तो म्हणाला, तूच म्हणाली होतीस ना, जर माझं तुझ्यावर प्रेम झालं तर मी यायचं तुझ्याकडे, म्हणूनच तर मी आलो ना. आणि मला तुझ्यावर प्रेम करण्या वाचून तू कधीच थांबू शकत नाहीस, कळलं? ती म्हणाली, ओहो, हात सोडा, कोणी पाहिलं तर काय म्हणतील? सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 6वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर आता तिने रेजिग्नेशन लेटर तर दिले, पण शिवमला हे कळाले आणि त्याचा खूप मोठा गैरसमज झाला की त्याच्यामुळेच तिने हे सगळे केले. पार्टी संपली होती, पण प्रियाच्या मनात मात्र खूप वादळ चालू होतं अजूनही. शिवमचं ते बोलणं तिला खूप लागलं होतं मनाला. रात्रभर ती झोपलीच नाही. सकाळी ऑफिसला गेली, पण आज तिच्या डोळ्यांमध्ये नेहमीसारखा आत्मविश्वास नव्हता. त्याच्या बोलण्यामुळे ती शांतपणे आपल्या टेबलवर बसली होती. काही वेळ विचार करून तिने एक कागद काढला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली, रेजिग्नेशन लेटर. थोड्याच वेळात ती उठली आणि थेट मॅनेजरच्या केबिन मध्ये गेली. मॅनेजरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, प्रिया, हे काय आहे? ती शांतपणे म्हणाली, सर, मी जॉब सोडत आहे. मॅनेजर चकित झाले आणि म्हणाले, अचानक? पण का? ती फक्त इतकंच म्हणाली, पर्सनल कारण आहे सर. मॅनेजरने तिला खूप समजावले, पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी मॅनेजरने ते लेटर घेतलं आणि ही बातमी लगेच शिवम पर्यंत पोहोचली सुद्धा. तो आपल्या केबिन मध्ये बसला होता. मॅनेजर त्याच्या टेबलवर तो कागद ठेवत म्हणाला आणि शिवमने तो वाजला. तर रेजिग्नेशन लेटर. पण प्रिया क्षणात त्याचा आवाज कडक झाला. तो रागाने उभा राहिला. हे काय आहे? मॅनेजर घाबरत म्हणाले, सर, प्रिया मॅडम जॉब सोडत आहेत. शिवम खूप रागावला होता आणि तो म्हणाला, मला सांगितलंय नाही. तसं म्हणून त्याने लगेच फोन काढला आणि तिच्या पप्पांना फोन लावला. तो म्हणाला, नमस्कार काका, मी शिवम बोलतोय. प्रियाचे पप्पा आनंदाने म्हणले, अरे शिवम बेटा, बोल ना, कसा आहेस? शिवम थोडा शांत होत म्हणाला, काका, मी ठीक आहे, पण प्रिया ठीक आहे ना? त्यांना थोडं आश्चर्य वाटलं होतं की ही तर इथेच आहे. ती म्हणाले, हो, ती ठीक आहे. थांबा, तिच्याशीच बोला. त्यांनी प्रियाकडे फोन दिला. प्रिया फोन घेत म्हणाले, हॅलो. शिवमचा राग अजून शांत झाला नव्हता. तो थेट म्हणाला, मॅडम, तुम्ही जॉब सोडलात का? आणि प्रिया पण तितक्याच टशन मध्ये म्हणाली, हो, सोडला. तो म्हणाला, मला सांगायची गरज नाही वाटली? ती म्हणाली, मी का सांगू? तुम्ही माझे बॉस आहात का? मालक नाही, कळलं? शिवम थोडा चिवडून म्हणाला, मी तुमचा बॉसच आहे, म्हणूनच विचारतोय. प्रिया पण हसत म्हणाली, आणि मी तुमची आता एम्प्लॉय नाहीये, कळलं? पण आता शिव दात ओठ खात म्हणाला, प्रिया, तुम्ही खूप हट्टी आहात हो. ती लगेच म्हणाली, आणि तुम्ही तुम्ही तर खूप अहंकारी आहात हो. दोघी काही क्षण शांत राहिले, पण शिवम हळू आवाजात पुन्हा म्हणाला, तुम्ही जॉब सोडला म्हणजे माझ्यापासून पळता येईल असं वाटतंय का तुम्हाला? प्रिया जरा चिडून म्हणाली, मला मला कुणापासून पळायची गरजच वाटत नाही. शिवम हसत म्हणाला, ठीक आहे, जॉब सोडा, पण लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या कंपनीतून जाऊ शकता, माझ्या आयुष्यातून नाही, कळलं? आता हे ऐकून प्रिया क्षणभर गप्प झाली, पण लगेच म्हणाली, पाहूया मिस्टर रॉयल शेतकरी, कोण जिंकत ते. आणि तिने जरा रागातच फोन कट केला. शिवम मोबाईलकडे पाहत हलकस हसला आणि म्हणाला, खेळ आत्ता कुठे सुरू झाला आहे राणी सरकार. आणि तो संध्याकाळच्या वेळी कंपनीतून स्वतःच्या आवरून सरळ गेला पहिल्यांदाच आपल्या सासरवाडीला. मग काय, खूप सगळा पाहुणचार झाला त्याचा. पण तेव्हा प्रिया झोपलेली होती आणि तिचे मम्मी पप्पा म्हणाले, आम्ही तुमच्या मेहुण्याला भेटून येतो, तोपर्यंत तुम्ही बोलून घ्या प्रियाशी. तो म्हणाला, ठीक आहे. आणि इकडे प्रिया तर शिवम घरी आला आहे हे तिला माहीतच नव्हते. आणि शिवम पण फोनवर बोलत बोलत आबासाहेबांशी तसंच पायऱ्या चढून वर निघाला. तसं प्रियाने आवाज दिला, ए मम्मा, ए मम्मा, टॉवेल दे ना.
हे ऐकून शिवम म्हणाला, बरं आवासाहेब मी नंतर बोलतो तुमच्याशी, आणि फोन ठेवला. तो रूम मध्ये गेला, बेडवर ठेवलेला टॉवेल हातात घेतला, हळूच दार वाजवलं, नुसता हात पुढे करून टॉवेल दिला आणि आतून तिने घेतला पण न बघताच, आणि तसंच केस पुसत पुसत सगळा चेहरा झाकून बाहेर आली. पण चेहरा झाकलेला होता, बाहेर आली. जर तिला माहित असतं कदाचित ती बाहेर आलीच नसती, कारण ती क्रॉप टॉप आणि कमरेच्या खाली कट असलेला स्कर्ट घालून होती. ती एकटीच बोलत होती आणि हा नुसता हाताची घडी घालून तिचं बोलणं ऐकत होता. तसं ती म्हणाली, ए मम्मा, तुला माहिती आहे का ग, तुझा जावई छान आहे बरं का, पण कारल्यासारखा कडू बोलतो ग, आणि त्याचं बोलणं ना वांग्याच्या काट्यासारखं टोचतं सारखं, पण त्याचा स्वभाव खूप चांगला आहे बरं का. असं म्हणून ती म्हणाली, मला तो तर तू खूप आवड, असं म्हणणार तसं तिने चेहऱ्यावर झाकलेला टॉवेल काढला आणि त्याला समोर बघून तिला शब्दच फुटेना. तिचं ते आताच आंघोळ करून आलेलं टवटवीत रूप आणखीनच भुरळ घालत होतं त्याला. तिने खूप खूप लाजून तो टॉवेल स्वतःच्या अंगाभोवती कसाबसा गुंडाळला आणि म्हणाली, तुम्ही इथे कसे, आणि मम्मा होती ना इथे, कुठं आहे ती. असं म्हणून ती तिच्या बाथरूम मध्ये परत जाणार तशी त्याने तिला दोन्ही हातांच्या मध्ये भिंतीवर दाबून ब्लॉक करत म्हणाला, मी कोण आहे, कडू कारलं का, माझं बोलणं वांग्याच्या काट्यासारखं टोचतं का. तर ती अशी होती एकदम मस्त, सगळं मम्मीला सांगणारी मैत्रिणीसारखी. ती म्हणाली, हो आहे तुम्ही कडू कारली, आणि कुणी बघेल मागे व्हा माझ्यापासून. तो म्हणाला, बघू दे ना. मग आणखीन काय म्हणाली, मी मी तुला आवडतो, पुढे काय सांग ना. आता ती जीभ चावत म्हणाली, आवडत नाही. तो म्हणला, हो खरंच ना, नाही आवडत का, बरं. असं म्हणून त्याने फक्त त्याची 2 बोटे तिच्या उघड्या कमरेवर बंदुकीसारखी ठेवली आणि म्हणाला, तो टॉवेल काढ. ती म्हणाली, नाही काढणार. तसा तो त्याची 2 बोटे आणखी दाबत म्हणाला, एकदाच सांगतो काढ, नाही तर. आता ती पण जरा रागाने म्हणाली, नाही काढणार, नाही काढणार. काय करणार. तो म्हणाला, ठीक आहे मग मीच काढतो. असं म्हणून त्याने तिच्या गुंडाळलेल्या टॉवेलला काढण्यासाठी हात पुढे केला. तशी ती म्हणाली, ए मम्मा बघ ना. तो म्हणाला, काय उपयोग नाही बाळा, तुझी मम्मा नाही गेली माझ्या मेहुण्याला भेटायला, आणि आता मला तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगितलं आहे त्यांनी. बरं ठीक आहे, बरं आता टाइमपास करू नको, अजिबात टाइमपास करू नको, चल काढ लवकर टॉवेल. आता तिचा नाईलाज झाला, तो काढला, पण तिने स्वतःचे डोळे गच्च मिटून घेतले होते, खूप खूप लाजून. त्याने एक थंड हवेची फुंकर तिच्या चेहऱ्यावर घातली आणि तिला स्वतःच्या एकदम जवळ ओढून घेत म्हणाला, काय खातेस की नाही ग, बघ अजिबात तब्येत नाही, पण तरीही फिगर मस्त आहे एकदम तुझी. पण ती म्हणाली, पण काय. तो म्हणाला, मग पण सुकलेल्या बोंबीलसारखी आहेस एकदम. ती म्हणाली, हो का, मग कशाला बघता, सोडा. तो म्हणाला, कशाला बघता म्हणजे, हे तर सगळं आता माझं आहे ना, कळलं. आणि तुला काय अटी शर्ती घालायच्या त्या घालू शकतेस, पण मला तुझ्यावर प्रेम करण्यावाचून तू अडवू शकत नाहीस, कारण तूच ते म्हणाली आहेस की जर तुम्हाला माझ्यावर प्रेम झालं तर तुम्हीच माझ्याकडे यायचं, मग मीच आलो ना, बघ बरं. असं म्हणून त्याने तिच्या गळ्यावर त्याचे ओठ टेकवण्यासाठी तिला आणखी जवळ ओढून घेतले. तसं दोघांच्या मध्ये हवा पण जाणार नाही इतकी ती त्याच्या भारदस्त छातीवर तिची एकदम उंचवटे असणारी छाती टेकली. आणि आता तिला पण काहीतरी झालं. तिनेही स्वतःच्या नकळत त्याच्या पाठीवर स्वतःचे हात घेऊन त्याला स्वतःच्या मिठीत घेतलं. तसा तो म्हणाला, अरे अरे वा, अजून कुठे कुठे आहेत ग. आणि ती न कळून म्हणली, काय अजून. तो म्हणला, जे तुझ्या कमरेवर आहे ते. आता ती त्याला जरा लांब ढकलून देत म्हणली, शी निर्लज्ज, कुठं कुठं काय काय बघता हो. आणि तो तिला तशीच ओढून घेत तिच्या बेडवर पडला. आता ती खाली आणि तो वर होता. तो म्हणला, तू दाखवले तर सगळेच बघेल, आणि तू जर नाही दाखवले तर कोणतेच बघणार नाही. ती म्हणाली, हो का, मग आज जे बघितले आहेत ना, आणि ते तेवढेच आहेत तुमच्यासाठी, कळलं, जास्त पुढे जाण्याची गरज नाही. तो म्हणाला, ठीक आहे. असं म्हणून त्याने सगळ्यात आधी तिच्या कमरेवर एक हात ठेवून तो घट्ट दाबला, पण त्याचा तो होणारा स्पर्श तिला सुद्धा त्याच्याकडे वळवण्यास मनापासून मजबूर करत होता. पण त्याला हे तिच्या डोळ्यात स्पष्टपणे जाणवलं होतं, आणि त्याने तिच्या तोंडाजवळ तोंड नेलं
तर तिने एका बाजूला स्वतःची मान वळवली आणि त्याने त्याचे ओठ तिच्या खांद्यावरच्या त्या तिळावर टेकवले आणि ती खूपच जास्त मोहरून गेली आणि आता त्याला अधिकच जोरात बाजूला ढकलून पळून बाथरूम मध्ये गेले. दार बंद करून घेतलं. तो बाहेरून दार वाजून म्हणाला, चाललो मी, फोन नंबर देशील का? आता ती त्याला नकार तर देणार नव्हती, पण तरी देखील म्हणाली, मी का देऊ, मला काय गरज, तुम्हाला मिळेल तिकडून घ्या. तो म्हणाला, ठीक आहे, पण बोलणार का ते सांग. ती म्हणाली, विचार करून सांगेल. आता तो मनातच म्हणाला, तुला असा फोन करेन ना, परत मला आणि माझ्या फोनला नकारच देणार नाहीस, असं म्हणून तो गेला. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जवळपास 15 दिवस मुंबईला जावे लागणार होते. पण कामामुळे त्याला साधा फोन करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आणि त्याच दिवशी संध्याकाळी आबासाहेबांनी तिच्या पप्पांना फोन करून सांगितले की जर सुनबाईला आम्ही आधी आमच्या घरी आणले तर तुला काही हरकत असेल का? तसे ते म्हणाले, अहो आबासाहेब, मुलगी पण तुमचीच आहे, सून पण होणारी तुमचीच आहे, गाव पण तुमचंच आहे, मी पण तुमचाच आहे, हे काय विचारणं झालं का? 2च दिवसात सगळी तयारी करून आणून सोडतो तिला, त्या दोघा बहीण भावांना. आता आबासाहेबांनी गावातच मुलांचं लग्न जमवलं होतं, पण मुलगी लहानपणापासून शहरात राहिलेली आहे, संस्कारी आहे की नाही हे जाणून घेण्याची इच्छा सगळ्यांनाच होती गावामध्ये. आता इकडे लग्नाची तयारीला महिना लागेल, पण ऍग्रिकल्चर फेस्टिवल 2 महिन्यांनी बाकी होतं म्हणून त्यांच्या लग्नाची तारीख फिक्स झाली होती. आणि ही फेस्टिवल मध्ये खूप सारी कामे लग्नाच्या आधीच आबासाहेब प्रिया हिला शिकवणार होते. त्यामुळे त्यांनी शिवमचे गावातील सर्व मित्र, त्यांचे असणारे जोडीदार यांना लग्नाच्या तयारीत महिनाभर आधी बोलावून घेतले होते आणि ते सगळे आले होते, कारण आबासाहेब त्यांच्या मदतीला धावून जायचे. मग प्रिया, तिचे आई वडील व तिचा छोटा भाऊ हे कुणालाच माहित नव्हता. ते सगळे गावी आले, अहिल्यानगर येथे पोहोचले. सगळेजण त्यांच्या भोवती जमा झाले आणि त्यांचं वाड्यामध्ये खूप छान स्वागत झालं. आबासाहेबांनी त्यांची वाड्यात खूप उत्तम व्यवस्था केली होती राहण्यासाठी. जवळपास सगळे शिवमचे मित्र आणि त्यांच्या बायका आल्या होत्या, ते पण प्रिया हिला एकटं किंवा ओळखीचं असं कोणी नाही वाटायला नको म्हणून, कारण तिच्या वडिलांना सुट्टी मिळाली नव्हती कामावरून, म्हणूनच तर ते प्रिया व तिच्या भाऊ यांना सोडून पुन्हा माघारी जाणार होते व लग्नाच्या 3 दिवस आधी येणार होते. आई साहेबांनी आणि आबासाहेबांनी तिला सगळी सूट दिलेली होती, कारण ती सून नसून मुलगी मानून त्यांनी लग्नाच्या आधीच तिला स्वतःच्या घरी आणले होते. तसं पण तिला शिवमपेक्षा घरचे जास्तीत जास्त प्रेम करणार होते, हे खरं होतं बरं का, कारण ते म्हणायचे, आजकाल कोण देतं शेतकरी कुटुंबात मुली, पण हिने तर तयारी दाखवली होती. तसं पण ती कुणाचीही कामे एकदम मन लावून करत होती, म्हणूनच तर काही दिवसांतच सगळ्यांच्या मनात लग्नाच्या आधीच मोलाचं स्थान बनवलं होतं तिने. आता प्रिया सगळ्यांसोबत खूप छान बोलत आणि राहत असत आणि अस्मी सोबत तर तिची खूप छान मैत्री झाली होती आणि तिने पण जवळपास 30% काम शिकलं होतं फेस्टिवल साठीच. आणि त्यात पण त्याचे मित्र, त्यांच्या बायका खूप छान असे तिच्या सोबत राहत असत. पण त्यात एक खूप चेष्टा करणारा मित्र होता, त्याचं लग्न झालं नव्हतं. जवळपास 10 दिवस राहिले होते लग्न होण्यासाठी आणि जोरदार तयारी सुरू झाली होती, पण शिवमचे काम संपतच नव्हते. मग असेच सगळेजण संध्याकाळच्या वेळी दारात जेवण करून बसले होते. तर आबासाहेब म्हणाले, बाळा चैतन्य, जरा तुमच्या दादाला फोन करून विचारा की लग्नाच्या आधी येणार की थेट मांडवात. का तर मी म्हणालो तर ते उद्याच येतील, पण मित्र जसे चेष्टा करू शकतील ना, तसे मी नाही करू शकत. आणि तरी काही वाटत नाही मला, मी जातो गोठ्याकडे चक्कर घालून येतो, तोपर्यंत कळवा आम्हाला. तसे ते गेले आणि सगळेच म्हणाले, ओ आमच्या होणाऱ्या वहिनी साहेब, सगळ्यांसाठी छान असा थंडगार लिंबू सरबत बनवून तयार करून आणा. ती म्हणाली, हो आणते लगेच. आणि ती लगेच घरात गेली. तसे सगळे जोरात हसून म्हणाले की वहिनी समोर त्याला शिव्या कशा घालायच्या. आता चैतन्याने फोन लावला, तेव्हा तो कामच करत होता. त्याने फोन उचलला तसा चैतन्य म्हणाला, ए शिवम दादा, काय आम्ही तुझ्या लग्नाला नाही येणार बरं का. तसा तो म्हणाला, अरे तुम्ही सगळे हवेत मला मला माझ्या लग्नामध्ये, कळलं. तसा त्यातला अतुल म्हणाला, ए भाड्या, तू अजून तिकडेच थांबला आहेस ना, मग कसं येणार आम्ही लग्नाला. तेवढ्यात प्रिया आली. ती म्हणाली, धरा भाऊजी सरबत घ्या. तसा चैतन्यने फोनचा स्पीकर बंद करून कानाला लावला.
तरी त्याने आवाज ऐकून म्हणला, ए हा आवाज कुणाचा होता रे? तसा त्याचा दुसरा मित्र म्हणजे सचिन फोन हातात घेत म्हणला, तुला काय करायचंय रे त्याचं? आमच्या वहिनी आहेत, तू बस तिकडे. तेवढ्यात अतुलची बायको म्हणजे जानी म्हणाली, अहो असं नाही म्हणायचं, असं म्हणायचं असतं. भाऊजी गडगण्यात जोडीने खायला मज्जा येते बरं का, तुम्ही कधी येणार मग? तसं तो म्हणाला, बघतो वहिनी, सुट्टी मिळाली की 2च दिवसात येतो. बरं फोन ठेवतो, खूप काम आहे. तसा तो विचार करत काम संपवून रूमवर गेला, सुट्टी घेतली आणि मनात विचार करत म्हणाला, आबासाहेब पण मला नाही बोललेत की प्रिया गावी आली आहे म्हणून. आणि म्हणजे गावी जायचे होते म्हणून काम सोडले तर? आता तो खूपच चिंतित होऊन आता त्याला खूप घाई झाली होती. घरी रात्रीच निघणार होता तो गावी. इकडे सगळेजण रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात प्रियाचा फोन वाजला आणि अतुलची बायको म्हणजे जान्हवी म्हणाली, फोन वाजतोय तुझा प्रिया, पण नंबर सेव्ह नाही ग. ती म्हणाली, ताई कंपनीचा असेल, उचला आणि स्पीकरवर टाका. स्पीकरवर टाकला पण तो नंबर अतुलने बघून ओळखला आणि त्याने सगळ्यांना हातानेच इशारा केला गप्प राहण्याचा. प्रिया हळूच म्हणाली, हॅलो, पण तिकडून कोणीच बोलेना. ती पुन्हा म्हणाली, हॅलो. आता शिवम तिची मज्जा घेणार होता. तिची मज्जा घेत म्हणला, गेलीस ना घरी आता तू? मग मला एक किस द्यायचा. असं प्रिया खूप चकित होऊन म्हणली, काय फालतूगिरी आहे, कोण बोलतोय? तो म्हणाला, मी तोच आहे, तुझं कडू कारलं. तसं ती गप्प झाली आणि खूप खूप लाजून फोन कट केला. तसा अतुल म्हणाला, अहो वहिनी, आम्ही कान बंद केले असते, द्यायचा ना एखादा किस. तशी ती पळून रूम मध्ये गेली. पण प्रिया ही खूप लवकर झोपायची, तेव्हा पण खूप लवकरच झोपली आणि सकाळी लवकरच उठून स्वतःच सगळं आवरून तिने तिचे केस धुतले होते. ते वाळवण्यासाठी अंगणात जाणार तेवढ्यात वाड्याच्या दाराची कडी वाजली. तशी ती एका हाताने केस सावरत आणि ओढणी आवरत दारापाशी आली. पण दरवाजा खूप जड असल्याने तिला उघडताच येत नव्हता पटकन. एका हाताने मग तिने केस धरलेले हात सोडला व दार उघडले. पण तिच्या केसांचं पाणी तिथे टिपकलं होतं. तिने दार उघडलं तसं शिवमला समोर पाहून खूपच आश्चर्य वाटलं की रात्री तर 2 दिवसांनी येतो म्हणाले होते आणि आजच आले. तसा शिवम तिच्या समोर चुटकी वाजत म्हणला, अगं सरकतेस का, मला पण आत यायचं आहे म्हटलं. त्याने स्वतःची बॅग घेतली आणि त्याच्या रूम मध्ये गेला आणि तो विचार करत म्हणाला, काय ही साधी सोपी गोष्ट मला म्हणाली पण नाही की कसे आहात. पण तो रात्रीच्या प्रवासाने खूप दमला होता म्हणून त्याच्या बेडवर गेला आणि लगेच झोपला. आता तो आला आहे हे तिने आईसाहेबांना व आबासाहेबांना कळवले. पण त्याचे मित्र खूप खट्याळ होते, त्यांना सांगायला लागलेच नाही. ते सकाळी उठले आणि एकमेकांना म्हणत होते, शिवम शिवम खूप छुपा रुस्तम आहे बरं का, केव्हा येईल कळणारच नाही. तसे सगळे हसले आणि प्रिया म्हणाले, अहो भाऊजी येईल नाही, आलेत. तसा अतुल म्हणाला, अरे हा सकाळीचा लगेच आला रे, वहिनी आली म्हणून नाही तर ना, तर नाहीतर कॉलेजमध्ये पोरींच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नव्हता. चला रे, त्याची आपण मज्जा घेऊ. आपल्याला कामात जुंपून स्वतः निवांत झोपा काढतोय बघा. तसे सगळेजण त्याच्या रूम मध्ये गेले तर तो निवांत झोपला होता. तशी आता चैतन्यने थंड पाण्याची बादली भरून आणली बाथरूम मधून आणि सगळेजण त्याच्या भोवती गोळा होऊन ओरडत म्हणाले, क्या हाल है दुल्हे राजा, असं म्हणून त्याच्या अंगावर थंड पाण्याची बादली ओतली. तो भिजला आणि उठून बसला, पण चिडला नाही. हा, तो चिडत नव्हता शक्यतो. बसला तसा अतुल म्हणाला, ए चला रे सगळे खाली, झोपू द्या, कारण काही दिवसांनी खूप जागरण होईल ना त्याचं रात्रीचं. असे म्हणून सगळे मित्र खूप हसले. तसा तो मित्रांसोबत सगळं शेअर करायचा. त्याने उठून त्याच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि म्हणाला, तुम्ही समजता तसं काहीच होणार नाही. त्याने प्रियाच्या सगळ्या अटी आणि शर्ती सांगितल्या आणि काय म्हणते ते पण सांगितले. तसे सगळे म्हणाले, चला ही खूप मोठी समस्या नाही, त्यांचं मन बदलून आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करू शकतो ना. आणि असं म्हणून सगळ्यांनी त्याला मिठी मारली. तसा तो म्हणाला,
म्हणूनच तर रात्रीच निघून इथं आलो रे. तर अतुल म्हणाला, चल मग आता वहिनीचं मन बदलवण्यासाठी आजपासूनच तयारी सुरू केली पाहिजे ना. आता सगळे खाली आले. तो म्हणाला, मी येतो आवरून खाली. तसा अतुल म्हणाला, ए शिवम, तुला आज वहिनीच्या हाताने दूध पाठवतो, खाली नको येऊस. यापासून चांगली सुरुवात दुसरी काहीच असू शकत नाही. आता काहीतरी तसेच सगळ्या मित्रांच्या बायका पण सोबत होत्याच त्यांच्या साथीला. त्यांनी पण काहीतरी निमित्ताने बाहेर गेले आणि त्यांच्या कामवाल्या बाई म्हणजे गंगू मावशीला पण बाहेर मदतीला नेले. तेवढ्यात शिवम म्हणाला, आई साहेब दूध. तशा आई साहेब म्हणाल्या, हो आणते. आणि त्या तिथं त्यांना प्रिया तिथेच मदत करत होती. तर आईसाहेब मसाला दूध तयार करताना त्यांना थोडंसं भाजलं आणि ती म्हणाली, अहो आईसाहेब मी करते, मला सांगा. आणि तुम्ही इथे बसा, मी औषध लावते. आता त्यांनी सांगितलं तसं दूध बनवलं, पण घेऊन जाण्यासाठी कुणाला सांगू असं ती म्हणाली. तसं आईसाहेब म्हणाला, मी जाते आण. तशी ती म्हणाली, नको, तुम्हाला भाजले ना, मी जाते. ठीक आहे. तर त्या म्हणाल्या, हो जा. आता तो त्याच्या रूम मध्ये त्याचे कपडे घालत होता. तिने हळूच दार वाजवलं. तसा तो म्हणाला, आईसाहेब दार उघडच आहे, या. आता ती आत आली तशी तिने नजर फिरवली आणि म्हणाली, हे तुमचं दूध. आता तो विना शर्टचा आहे हे तिने पाहिलं होतं. तसा त्याने दुधाचा ग्लास घेऊन पिऊ लागला. तशी ती जाणार इतक्यात त्याने तिचा हात धरला, तो पण एकदम घट्ट. तशी ती घाबरली आणि त्याला म्हणाली, न बघताच, ओहो, हात सोडा, काय करताय, कुणी पाहिलं तर काय म्हणतील. तरीही तो काहीच बोलला नाही आणि तो गप्पच होता. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.